दुपारचं कीर्तन आहे, दुपारचं कीर्तन झालं की मला सगळ्यांना वाटायचं पण जाताना काय तर नारळ देखील काय तर म्हणजे आपलं येणं जाणं करून मिळत काय तर असं वाटायचं प्रत्येकाला. पण ते माझ्या मध्ये बसायचं. हा लोक म्हणायचे जेवण झाल्यानंतर चला पण रामकृष्ण आहे. त्याच्या मागे त्याला वाटलं की त्याला रामकृष्ण हरी म्हणले मला तर काही गीत पण हे चला पण रामकृष्ण हरी सगळ्याला जमल का असं मला सांगा. कसं करायचं मग आता काय करावं मला कळत नाही गेले काय. सारखं देवाला लोकच घेऊन होते हो दुसरे काम नाहीत का आपल्याला. मग करावं कसं त्याला काही उत्तर नाही तुमच्याकडे. देवाचं नाव सारखं घ्या म्हणतात तुकोबर आहे आमच्याने घेणं होत नाही. चला करायचं कसं नेमकं ऐका. सदा या शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. भगवंताचं नाम सदा घ्यायचे ना तुम्हाला हो घ्यायचे घेणं होत नाही ना तेही बरोबर आहे. पण सदा घेतलेल्या नामाची फलप्राप्ती जीवनामध्ये पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही. देवाचं सारखं घेणं होत नाही बरोबर आहे. पण देवाचं नाव सारखं घेतलेली फलप्राप्ती आम्हाला पाहिजे. मग करावं कसं. काही करू नका एकच सांगतो काहीच करू नका तुम्ही. फक्त एक काम करा. तुमच्या मुखातून निघणारा शब्द जर सातत्यानं सत्य असेल तर तो सत्य शब्द नसून भगवंताचं नामच आहे.